शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. नमस्कार, प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले हार्दिक स्वागत. मी लावण्य हुमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र, बातमी तुमची आमची. डोंबिवलीतील त्या तरुणीच्या मदतीला धावली मनसे नेते अविनाश जाधव यांनी घेतली त्या तरुणीची भेट. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो द्या, मी तो फोटो माझ्या गाडीवर लावते. तरुणीने मानले मनसेचे आभार. आमचे प्रतिनिधी शंकर जाधव, डोंबिवली. फ्रँकीवाला आहे, दोन वडापाववाले आहे, सर्वांचे सिलेंडर चालतात, सर्वांचे दोन सिलेंडर चालतात. मी बोलते दादा, मी एवढं 2 वर्षापासून स्ट्रगल केलंय. नवरात्रीला बंद, दिवाळीला बंद, गणपतीला बंद. असं होऊ शकत नाही. या रस्त्यावर कोण पैसे नाही घेत दादा. विदाऊट पैसे कोण लावून देणार नाही. जागेवाले स्वतःला शाणे समजणार आहे, भैया लोक स्वतःला शाणे समजणार. पाठी माझा एकटीचा धंदा बंद करणार ना दादा. पाठी राहून काढणार, हसणार माझ्यावर. माहितीये का तुम्हाला? हा, हे बघा, हे कितका विकणार आहे. हा, हे इथं बघा, इथं बघा, इथे 2 नंबरचे धंदे करणारे लोक बसतात. इथे सगळे पेवडे लोक बसतात. याच्यात एवढी धंदा केलाय दादा. 300 रुपये घेतात माझ्याकडून रोज. गेला नाही घेतात दादा, बरोबर येऊ. हा, ती म्हटलं माझी ऐकत नाही तेवढी द्यायची तरी घेतात. महापालिकेवाले सर्वांचे जातात, पोलिसांचे जातात, केडीएमसीचे जातात, सर्वांचे जातात. आणि सर्व येऊन मला विचारतात, रात्रीची तुला परमिशन भेटली आहे का इथे? एक काम करतोय, तुझी गाडी इथे लावून टाकली. तर माझं म्हणणं काय, ह्या लोकांना, हे भैया लोकांना, अपंग म्हणून यांना टपरी भेटते ना, मला इथे टपरी टाकून द्या दादा. टपरीच टाकतो ना. आणि त्याच्यावर राज ठाकरे साहेबांचा फोटो द्या मला लावून. मला राजसाहेबांनीच पाठवलंय तुला भेटायला. मी त्यांना जर मला वोट करते ना सर, तर मला त्यांचा एक फोटो पाहिजे. आणि मला इथे कोणच हलवू नाही शकत. मला साहेबांनीच पाठवलंय. त्याचं काय प्रॉब्लेम झाला बघून घ्या म्हणून साहेबांनी मला सकाळी पाठवलंय. तू गाडी टाका, बाकी मी बघतो. प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, बरं का?